कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कणकवली बस स्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा 2 एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या। दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत फातिमा रियाज बोथरे राहणार उंबर्डे वय वर्षे 30 ही महिला या दोन्ही बसच्या मध्ये सापडली। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। घटनेनंतर तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्राव होत होता। तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होत कणकवली बस स्थानकावर जमाव केला। यावेळी एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही। पहिले एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवा मगच बस स्थानकाबाहेर जातील अशी आक्रमक भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम आदी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली आहे। तुम्ही अधिकारी जे कोण कर्मचारी आहेत या सगळ्या एसटीचा स्टाफ मिळून त्या महिलेला मदत करा। कायद्याच्या बाहेर जाऊन साहेब एखादा अपघात झाल्यानंतर समजा माझ्याकडनं झाला तर मी माणुसकी म्हणून माझ्याकडनं काहीतरी 50, 1 लाख, 2 लाख असे देतो। तसं तुम्ही एसटीचं प्रशासन म्हणून त्याला मदत झाली पाहिजे। तुम्ही राज्य स्तरावरला द्या नाहीतर इथल्या स्तरावर, जिल्हा स्तरावर हे पाहिजे मागण्या दिलीच पाहिजे आपण। दुसरी गोष्ट, जो कोण या एसटी स्टँडचा जबाबदार अधिकारी आहे प्रमुख त्याला पण सस्पेंड करा, त्याची पण जबाबदारी आहे। आणि ड्रायव्हर आणि जो वाहक आहे ज्याने केलंय कृत्य त्याला पण त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे। आणि तातडीची मदत पहिली आधी तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी काढा। कॉन्स्टिट्यूशन तुमची जबाबदारी आहे। तुमच्या विभागामध्ये तुमच्या खात्याच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे। नुसत्या 5,000वर आम्ही थांबणार नाही। इन्शुरन्स आम्हाला कोर्टात मिळेल तो मिळू दे, ती आमची लढाई आहे, ती राहील। पण तुम्ही आता तुमची जबाबदारी म्हणून तिला मदत करा, त्याच्या कुटुंबाला मदत करा।